आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि ग्राहकांसाठी सुद्धा। आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य होणार आहे, कारण फळं आणि भाजीपाला आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जोखडातनं मुक्त करण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे। आतापर्यंत बाजार समिती कायद्यानुसार शेतकऱ्यांना फळं आणि भाजीपाला हा बाजार समित्यांच्या आवारामध्येच विक्री करावा लागत होता, परंतु यातून आता शेतकऱ्यांची मुक्तता होते। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, किती महत्त्वाचा हा निर्णय आहे? ज्ञानदा, आपल्याला माहिती असेल की या संदर्भात राज्य सरकारने खरं तर आपलं धोरण आधीच स्पष्ट केलं होतं। राज्य सरकारने हे म्हटलेलं होतं की एपीएमसी ऍक्ट मधनं फळं, भाजीपाला, कांदे, बटाटे सारखे जो भाजीपाला आहे तो नियमनमुक्त करणार आहेत। कारण ह्यामुळे असं अनेकदा होतं की जी मधली साखळी आहे त्यांना शेतकरी आपला माल विकतात, परंतु शेतकऱ्यांना त्याची योग्य किंमत मिळत नाही आणि त्याच वेळेला ग्राहकांना देखील महाग माल मिळतो। त्यामुळे जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना पण मिळत नाही, ग्राहकांना मिळत नाही, मधले जे दलाल असतात त्यांनाच मिळतो। कुठेतरी ह्या सर्व गोष्टींवर बंधने यावी आणि शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो थेट डायरेक्ट ग्राहकांपर्यंत विकायला यावा, म्हणून हे प्रयत्न सुरू होते। ह्या अध्यादेशावर आज ह्याचा अध्यादेश आता निघणार आहे। राज्य सरकारचे प्रयत्न चालू होते आणि येत्या पावसाळी अधिवेशनात एपीएमसी ऍक्ट मध्ये जो बदल आहे तो ह्या ऍक्ट मध्ये करण्यात येईल, परंतु खूप मोठं पाऊल आहे। ह्या आधी देखील सरकारने हे धोरण जाहीर केलं होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता हा अध्यादेश करणार आहे, ज्याला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे। यंदा रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता भाजीपाला आणि फळं मधल्या दलालांच्या जोखडातनं, बाजार समित्यांच्या जोखडातनं मुक्त झालेली आहेत आणि आता शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल हा थेटपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे।